इकडे खाऊन महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कधी आज चला आम्ही आंबे आणायला आपल्यासोबत आहे विकास भाऊ, काना भाऊ. तर मित्रांनो बघा पुढे आता आंबे आणायचा लाव. बघा कुणाचा आंबा झाड भेटते का नाही. इथले आंबे चोरायचे आहे आपल्याला. भाऊ इकडे बघ का नाही भाऊ. ओ भया इकडे बघ. तुम्हाला खाली इगत चाललो आता आंबे आणायला. बघूत आंबे आहेत का नाही. आम्हालाच माहित नाही आंबे लागल्यात का नाहीत की आपण पर असं लपून छपून आंबे खाण्यात लय मजा, एक नंबर मजा आहे आंबे चोरायला. बी झाड राव आपला भाऊ काना भाऊ चढते, काही विषय नाही. तर कधी विषय असा आहे की वीर बघा तुम्ही वीर असल्या उन्हात पोहणं म्हणजे सुख आहे. तर मित्रांनो आता आंबे हुडकणं म्हणजे लय डोक्यावर आले. उन्हाचं टेम्परेचर तर एवढं भयानक आहे की नाही लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या, काहीच विषय नाही. ऊन म्हणजे हिची माय नेऊन एखादी लई वाढले असं विषय असं बेकार म्हणून म्हणतो घरात बसा, आम्हाला काही नाही, आम्ही कुठं बी हिंडतो, आमचा काहीच विषय नाही. आवळे पण काढायचे का? आवळ्याचं झाड आहे हो का बघा. आवळे पण जाते वेळेस घेऊ लंगड्या काढायला. पडायनी एक बी आवळा भाऊचा शॉट बसला, पर तिनं जसं सोडून गेली तसं शॉट बी सोडून गेला यार. अलग ही लेवल का बंदा है ये जो है ना, ये अलग ही लेवल का बंदा है. आंब्याच्या झाडाजवळ आपण आलेलो, हे चुकलं माझं, काही विषय नाही, तुम्ही समजून घ्या. आंब्याचं झाड बघा, दुसरं काही होऊ या न असा विषय आहे आपला. हा आहे का भाऊ, खरं आहे का? 100% हार तर मानणार नाही, शेवटी आंबे तर घेऊन जाणारच. नोटीस पाडायचं. हो का, आंबे आहेत का नाहीत म्हणत होतो का. आंबे बघा, आंबे मस्त लागलेले आहेत मित्र. लागला असता तर विकासानं मारला पत्थर, लेकिन पत्थर गिर्या लेकिन आंबा नाही गिर्या. हीच भाऊन म्हणलं असं काही जमणार नाही. आता शेवटी मीच झाडावर चढतो म्हणून भैया झाडाच्या दिशेने गेलाय. भैया चढा. नव्हता मैं आंबा ऐसा कैच में पकड़ूंगा ही मेरी आंग पे ये जो चिक है ना ये गिरा है. मित्रांनो काही विषय भाऊन माझ्या खांद्यावर बसायला सांगितलंय. आता गाव का माय शपथ हो. जय महाराष्ट्र. चढला का भाऊ? चढायची तर भाऊ आपल्याकडे असे ये जो है ना, ये मोगली है. मोगली का ये दूसरा भाई है और ये इसका छोटा भाई. ये जो आंबा है ना, ये एक नंबर का आंबा है. तो देखो काना भाऊना अजून एक पडला आंबा. शेवटी आंबे चोरणं हे सक्सेस झालेलं आहे. अख्ख्या भारतात लातूर जिल्ह्यात आपण फेमस आहोत. नुसता राळा आहे ना काना ना मात्रा, आपला लंगड भाऊ लय खतरा. खात बसायचं हो का. दोघांचे कष्ट चालू आहेत. मला लय मोठ्या खा वाटतंय. आंबा आंबा असतो खा वाटणे म्हणून आंबा ना तो थोडा एक आंबा खायला गेलतो, पर का करू नशीब गांडू पडीनं. म्हणून आता ही आंबे खायची वेळ हो काय धरून चिगळ काढावं लागली. काठी घेऊन आले भाऊला द्यायसाठी. खाणार काय पण झालं तर भाऊ इथं दाखव. ये देखो ये अलग ही लेवल का बंदा है. मतलब ये पर डायरेक्शन देऊन काय होत नसते, झाडावरती पण चढायला लागते. पर काय करा, ह्यांना सवयच आहे फुगटचं खायची. खाएंगे तो खाएंगे लेकिन इंडिया मेहनत करोगे तो फल मिलेगा, भरपूर मिलेगा. भरपूर मिलेगा. और देखो ये मेहनत का फल मिल रहा है हमको. शेवटी आंबे काढून गाईज आंबे आपण काढलेला आहे. आंबे काढलेले नाही, आपण आंबे चोरलेला आहे. चोरलेला आहे. ऍब्सोल्युटली राईट गाईज. ऍब्सोल्युटली राईट ब्रो. बस झालं बे. मी तुमचाच लाडका आदित्य मातनकर. तर काय विषय नाही मित्रांनो, आपल्याला आंबे पूर्णपणे काहीच नाही मित्रांनो. विषय असा आहे की आता येऊन आंबे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर फायनली 10 आंबे काढलेले आहेत आपण. असा आंबा एक नंबर मस्त आंबा आहे. तुम्हाला बी खायचा असेल तर या करडखेल गावात आपला भाऊ बघा झुबाळा रे. हा सांग. एवढे सारे आंबे आता आम्ही खाणार. आंब्याची व्हरायटी सांग. हे आंबा आहे कोबरी आंबा. नाही याच्यात राहणार अजून. हा सांग व्हरायटी सांग आंब्याची. वरी घे आंबे वरी घे. आम्ही दाखवू. हे गाईज वेलकम बॅक. हे आहे गावरान आंबा आपला.
गावरान आंबा म्हणतात त्याला. मित्रांनो बघत राहा, आता तर पुढील इंटरेस्टिंग विषय आहे. एक नंबर असा आंबे काढलेले आहेत, मीठ मिरचू लिंबू ते पूर्ण तयारीत आहो. काहीच विषय नाही मित्रांनो, एकदा खाऊन बघा. बघ ना, ताण म्हणणार आणि लातूर मधलं उदगीर म्हणजे आपलं करटखेल, आणि करटखेल गावातले लंगडन मया म्हणजे इशे संपला. कोण्या विचारा कुत्र्या बित्र्याला येऊन तुम्हाला घर दाखवतात आपलं. आणि ही विकाशा म्हणजे ही फार वाट लागली तरी चालेल, पण मीठ मिरचू लिंबू टाकून आंबे खाणार म्हणजे खाणार. चला बघत राहा व्हिडिओ. आणखीन आपल्याला लिंबू बिंबू टाकून आंबे काढायचे तर कनी चलो आगे आगे देखो होता है क्या गाइस. पुन्हा आलो इथं विहिरीत. भाऊ बघा आंबे धुवायसाठी भाऊ विहिरीमध्ये उतरलाय. भाऊला देऊत आंबे एक एक देऊता. हा भाऊ, भाऊ घे रे, मोबाईल पडायचा. याच एकच घे. तर मित्रांनो किती कष्ट घेऊन भाऊ आपला आंबे धुवायला गेलाय आतमध्ये. तर भाऊ वंजळीत पाणी देतो काय मला? आम्ही आंबे धुवायला इथं थांबलो. आंबे भाऊ शिरीमध्ये जाऊन का आंबे 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 भाऊ एक एक मेहनत करतोय ना आंबे धुवायसाठी. तर तुम्ही तर बघतच आहात भाऊ विहिरीमध्ये उतरलाय. हा बा, हे बी घे. माझ्या हातात आंबे दिलेत, एवढे दिलेत. तर हॅलो मित्रांनो, आपण आंबे काढून निघालेले आहे आता आपल्या पॉइंटवर. नाव सांग मित्राला. काना स्वामी. काना स्वामी. 1 2 3 माईक टेस्टिंग मयूर भाऊ सांग. तर काना मात्र लंगडले खतरा तो हाच माणूस आहे. मीच आहे. तर आता मित्रांनो तुम्हाला सांगू, अशा प्रकारे आपण आंबे बिंबे सगळं घेऊन घेतलेलं आहे मस्त. आता मीठ मिरचू लावून काय आपलं काय अडचण नाही. आता पुन्हा तुम्ही बघू शकता. गेलेली आजच्या तारखेन एवढा टाइमपास असं पुरीवर केला असतो तर पुरगी काही साथ दिली नसती. पण मयूर भाऊन मला शेवटपर्यंत साथ दिला. हेच माझी नाही काय संपत्ती नाही. असा मित्र मला भेटावं, असला मित्र आयुष्यात कधी बी माझ्या संग राहावं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कनी आम्ही एवढे कष्ट घेतले आंब्याला, एवढे झाडावर चढून हे केलं, घामागडत झालो. आणि इथं बसलेला आपला भाऊ काय म्हणतोय, मला फक्त आंबा द्या, मी मीठ मिरचू नाही खाणार आहे. बरोबर आहे का नाही ती कमेंट मध्ये सांगा. अशी माणसं आपल्याला आयुष्यात नको आहेत आपल्या. तुम्ही कमेंट मध्ये लवकर सांगा भाऊ. गणमेंट मध्ये लवकर सांगा तुम्ही लवकर. भाऊ असायलाय. भाऊला मी फक्त हाफ घेणार आहे, कारण आपला भाऊला बघा काहीच विषय न करता एवढे आंबे भेटलेले आहेत. तर कनी भाऊचा विषय वेगळाच आहे. नको भाऊ खुश आहे. आपला वस्ताद लागलाय तयारीला, आपापल्या चाकू वगैरे घेऊन बस. ही कॅरी आकाश कॅरी आकाश आमचा मित्र आहे. त्यानं आता गेलेला आहे रीडिंगला. कसं काय की भाऊ पोलीस भरतीची जॉब बघतोय. मेहनत लय आहे त्याची. हाय मी काय अडचे उगू बोंबलं थेंडाला बापाचं खाऊन घरचं खाऊन लोकांचा. आम्ही मराठी माणूस आहे, आपल्या मराठी माणसाचा स्वाभिमान बाळगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्याला शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. आणखीन कणी आपल्याला मीठ मिरचू यायचं राहिलेलं आहे. तर आत्ताच तोंडाला पाणी यायला लागले. आणि कसं असते माहिती आहे का, तर तनी आपला भाऊ आपला जीव आहे. तर काहीच विषय नाही. भाऊ डडन टिलिक पडल खाली पडल. पाहुणं रचतोय माझ्या हातावर एक 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 पूर्ण ना. इकडे अक्षय भाऊ पण भाऊ मीठ मिरचू घेऊन आलेला आहे. मीठ मिरचू भरपूर असं आणलंय आपल्याला. काही कमी भाऊ कट करू टाकायले. आपल्या भाऊचे कष्ट पूर्णपणे आपल्याला आग्रहित. भाऊ किती चिकना दिसायला लागला. इकडे दुसरा ब्लॉगर आहे, का म्हणतात त्याला नक्का ना मात्रा. आपला लंगडलंय खतरा. नाद करती का यायला लागते. करटकेल बोलते सबको कोलती. चुन्नी में अक्षय चुन्नी में मी बी चुन्नी में. हे लाल भडक असं पूर्णपणे मिरचू आहे आणि हे मीठ आहे. तुम्हाला तर माहितच असेल मीठ. आणि हे आंबे तर तुम्ही बघितलंच असाल. आणि हे तर आपला भाऊ बघितलंच असाल. अबे हे असं टाकावं लागते बे ह्याच्यात, त्याच्यातच टाकलंय. सुटली अक्षय बायला एखादा सोबत सुटायला वाटलं आता. तेरे लिए मंदिर जाऊं, तेरे लिए थोडी. तर मित्रांनो शेवटी आपल्याला मिरचू पडत आहे याच्यावरती. तर विषय असा आहे की ओका काना कसं टाकायला लागलाय मिरचू. माझे दात कडकडून लागेल आता. माय शन गाइज ये देखो व्यू. लय टाकू नको रे. लय तिकट आहे बे माय शपथ नको.
तर मित्रांनो दात असं सण सण करायले मीठ डाल तू गाईच मीठ मिरचू डल्या खायच्या पद्धतीने नीट तर करा त्याला. तर मित्रांनो हा आता बघा ए गार 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 ओ आंबे लालवट नाही झालेलं भाऊ. थांब अशी ए मिरचू टाकायचं ए मीठ तू टाकून करले तिकीट आहे. टाकू गे मायला थांब रे सरक माकी हाक गाईज खेळ गाईज फायनली आपलं खाऊन बघू आता. ए थांबून तुझी चप्पल विळल्यामध्ये थोडं सरक. गाईज ये देखो हमने कर दिया. इतनी खुशी भाई इतनी खुशी हमको अभी तक नहीं भाऊ. खाऊन दाखव आता. एक बाई टेस्ट करूंगा. कशी आहे क्वालिटी? एकच नंबर ना. तर आता मी पण खाऊन बघतो. माय शपथ. गाईज डोळ्यातून दूर निघाला काही नाही पण खायचं सोडायचं नाही मला. मस्त आंबा एकदा इकडे खाऊन हा. असं एक नंबर असं लागायले आपल्याला खायला. तर कधी तुम्हाला ब्लॉग कसा आवडला ते तुम्ही सांगा आणि कधी असाच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बाय करा. बाय.